सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, कोणते नियम पाळावे, त्याचबरोबर पारायण कधी सुरू करावे, उद्यापन कसं करावं, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, आपण दत्त जयंती असेल किंवा गुरुपौर्णिमा, स्वामींचा प्रकट दिन, आपण सर्वच जण गुरुभक्त होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणं. श्री गुरुचरित्राचं पारायण करणं आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल, आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल तर घरातल्या एकाने तरी गुरुचरित्राचं पारायण करावं किंवा स्वामी चरित्राचं पारायण करावं. आता गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर कसं करावं, तर गुरुचरित्र वाचणारा माणूसच खरा भाग्यवान असतो. आपल्याकडं कितीही पैसा असू द्या, आपला कितीही मोठा व्यवसाय असू द्या, आपण कितीही धनिक श्रीमंत असू द्या, परंतु गुरुचरित्र वाचनाची इच्छा मनामध्ये तयार होणे व दत्तगुरूंनी ते आपल्याकडून करून घेणे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या साक्षीने आशीर्वादाने साप्ताहिक गुरुचरित्राचे पारायण करणे म्हणजे पूर्वजन्मीचे खूप मोठे भाग्य लागतं. ज्या वेळेस आपण गुरुचरित्राची पोथी हातात वाचनाला घेतो, गुरुचरित्र हा साक्षात 5वा वेद म्हणून मानला जातो. गुरुचरित्र हा अमृततुल्य ग्रंथाचं वाचन करण्यासाठी आपल्या मनामध्ये इच्छा होते, म्हणजे ती साक्षात दत्तगुरूंची स्वामींची इच्छा असते. बघा, आपण कधीच म्हणजे कुठलाच मनुष्य अशीच सेवा करत नाही, आपल्याकडून सेवा करून घेतात, ती म्हणजे आपली दत्त माऊली, आपले स्वामी. तर सप्ताह काळाचं जेव्हा आपण गुरुचरित्र पाठ करतो, या सप्ताह काळात काही ना काही दिव्य अनुभव येतातच, सगळ्यांना येतच असतील. स्वतः दत्तगुरूंनी असं सांगितलं आहे की जेव्हा त्यांनी गाणगापूरला निर्गुण पादुका ठेवल्या आणि ते गुप्त झाले संगमामध्ये, त्यावेळेस त्यांनी सांगितले की पुस्तकरूपी आम्ही भक्तांसाठी कायम राहू आणि तोच आमचा प्रसाद भक्तांसाठी राहील. म्हणून गुरुचरित्र हा साधा सुधा ग्रंथ नसून अद्भुत, चमत्कारिक, भव्य, दिव्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे खूप पावित्र्य राखणे गरजेचे आहे. म्हणून सांगितले आहे, 7 दिवस पोथी हलवायची नाही. पोथी म्हणजे साक्षात दत्तगुरू महाराज असतात, ज्यांनी जगाचं गुरुपद घेतलं आणि पहाटे ब्रह्ममुहूर्त 3 ते 5 या वेळेस साक्षात स्वामी आपल्या भक्तांना दर्शन देतात. जो व्यक्ती गुरुचरित्राचे वाचन करते तिचे सर्व दोष नष्ट होतात, तिच्या घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व दोष निवारण होऊन अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. काही व्यक्तींना चिंतेने झोप लागत नाही, मुलामुलींच्या लग्नाचे टेन्शन असते, काहींना व्यवसायाबद्दल प्रश्न असतात, काहींना नोकरी, पैसा, कर्ज, घर अशा बऱ्याच समस्या असतात. मुलं ऐकत नाही, हट्टीपणा किंवा सगळं काही चांगलं आहे पण पत्नीमध्ये वादविवाद असतात. या सर्व समस्यांचे, प्रश्नांचे एकच उत्तर म्हणजे श्री गुरुचरित्राचे पारायण. जेव्हा आपण गुरुचरित्राचे वाचन करतो तेव्हा आपल्यामध्ये वेगळीच एनर्जी येते. बघा, साक्षात दत्तगुरू महाराज आपल्याला दर्शन देऊन जातात, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली मदत करून जातात. गुरुचरित्र वाचणाऱ्यांनी परान्न घेऊ नये, कारण त्या घरातील दोष आपल्याला माहीत नसतात. म्हणून सप्ताह काळात परान्न टाळायचे आहे. गुरुचरित्राचे पारायण करताना पहिल्या दिवशी हातात पाणी, अक्षता, फुलं घेऊन संकल्प करायचा आहे, इच्छा व्यक्त करून मग गुरुचरित्र वाचनास सुरुवात करायची आहे. सप्ताह काळात आपला संकल्प, आपल्या सर्व इच्छा फळप्राप्ती निश्चित 100% होतेच. आपल्याला वाटतं त्याप्रमाणे नाही झालं तरी आपल्या गुरूंना वाटतं त्याप्रमाणे होतच असतं. आपलं काम झालेलं असतं. जसं की बाळ, लहान लेकरू, मुलं आपल्या आईकडं हट्ट करत असतात आणि त्या लेकराला भलं बुरं स्वतःचं माहीत नसतं, पण आईला आपल्या लेकरांचं भलं बुरं माहीत असतं. अगदी तसंच आपण आपल्या आईकडं, आपल्या गुरूंकडे मागत असतो, माझं हे काम होऊ द्या, माझं ते काम होऊ द्या, म्हणून मी तुमचं गुरुचरित्राचं पारायण करत आहे. पण आपल्या आईला
आपल्या गुरूंना आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट माहीत असतं. लेकरांच्या भविष्यासाठी काय योग्य काय अयोग्य ते आपल्या गुरूंना माहीत असतं. त्यांनी आपल्यासाठी ठरवलेलं असतं. गुरुवर आपली निस्सीम भक्ती कशी असली पाहिजे गुरुचरित्र आपल्याला शिकवत असतं. 3 पोर्शनमध्ये हे गुरुचरित्राचे विभाजन केलेले आहे. वाचनाचे 3 टप्पे केलेले आहे. 53 अध्याय आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये नवनवीन शिकायला मिळतं आपल्याला. अनुभूती मिळते आपल्याला. आपण नम्र होणे किती गरजेचे आहे हे याच ग्रंथातून आपल्याला कळत असते. कलियुगात आपली जेव्हा द्विधा मनस्थिती होते आणि आपण नको त्या भूलथापांना बळी पडतो, आपली पावलं चुकीच्या दिशेला वळायला लागतात, त्यावेळेस आपल्याला कुणीतरी सावरणारं असावं लागतं. आपल्याला प्रत्येक दिशेने सावरणारा रक्षा करणारा अमृततुल्य ग्रंथ म्हणजे गुरुचरित्राचा ग्रंथ. गुरुचरित्राचे पारायण करताना कोणी करावे, कसे करावे, नियम काय पाळावे. स्वामी सेवेत गुरु शिष्य परंपरा आहे. स्वामींच्या सेवेत गुरुचरित्र पारायण करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्त गुरु महाराजांचा 4था अवतार आहे. तर गुरुचरित्र वाचणाऱ्यांनी कोणते नियम पाळले पाहिजे? तर गुरुचरित्र वाचणाऱ्यांचं अंतःकरण मन शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. पहिल्या दिवशी संकल्प करावा. सप्ताहात रोज गाईला आणि 4 कुत्र्या श्वानास अन्न खाऊ घालणं खूप महत्त्वाचं आहे. श्री दत्तगुरूंच्या फोटोत एक कामधेनू व 4 वेद असे आपणास पाहण्यास मिळते. ज्या जागेवर तुम्ही पारायण करणार पहाटे लवकर उठावं. आंघोळीनंतर ती जागा स्वच्छ करून घ्यावी. गोमूत्राने पवित्र करावी. चौरंगावर पाटावर कपडा अंथरून घ्यायचा आहे. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. पोथी ठेवण्याआधी चौरंग किंवा पाट मांडून घ्यावा. त्यावर लाल कपडा स्वच्छ लाल कपडा किंवा पिवळा कपडा अंथरून घ्यायचा आहे. त्यावर पोथी ठेवायची आहे. तुम्हाला पारायणात एकच आसन स्वच्छ घेऊन बसावे. आसन बदलू नये. पोथीची जागा सप्ताहात बदलू नये. पोथी हलवू नये. वाचणाऱ्याने परान्न घेऊ नये. सप्ताहात ब्रह्मचार्याचे पालन करावे. जी व्यक्ती पारायण करते ती जमिनीवर अंथरूण स्वच्छ टाकून झोपावे. चामड्याची चप्पल 7 दिवस घालू नये. गुरुचरित्राचे वाचन करताना मासिक धर्म सूतक आल्यास वाचन थांबवू नये. इतर कुणाकडून किंवा ब्राह्मणांकडून पूर्ण करून घ्यावी पोथी. असंच खंड पडू देऊ नये. गुरुचरित्र पारायण काळात जास्त बाहेर जाणे टाळायचे आहे. बाहेरचे खाणे टाळायचे आहे. तर परान्न घेणे टाळायचे आहे. आणि बाहेर जावेच लागले तर वाचन पूर्ण करून जायचं आहे. व बाहेरील खावेच लागले तर त्या व्यक्तीस खाण्याचे अन्नाचे पैसे द्यावे व गायत्री मंत्र म्हणून ते अन्न ग्रहण करावे. पारायण काळात कुणाची निंदा नालस्ती कुणाविषयी वाईट साईट शब्द काढू नये. सकाळ संध्याकाळ आरती करावी. नैवेद्य दाखवावा. या गोष्टी पारायण काळात खूप महत्त्वाच्या आहे. सप्ताहाचे पारायण समाप्तीला म्हणजे उद्यापन करताना पुरणाचा नैवेद्य खीर पोळी घेवड्याची भाजी असा नैवेद्य देवांना दाखवावा. एक जोडपं जेवू घालावे किंवा एखाद्या ब्राह्मणास जेवू घालावे किंवा ब्राह्मणास शिदा द्यावी किंवा घराजवळ दत्तगुरू माऊलींचे स्वामी माऊलींचे मंदिर असेल तिथे जाऊन नारळ खडीसाखर अर्पण करून गोड नैवेद्य दाखवावा. अन्नदान करावे. पारायणाची सांगता झाल्यावर पोथी हलवावी. गुरुचरित्राचे पारायण करताना सुरुवात करतानाही स्वामी मठात केंद्रात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात नारळ खडीसाखर ठेवावी. बोलून घ्यावे तुम्ही कोणत्या कामासाठी इच्छित फलप्राप्तीसाठी श्री गुरुचरित्राचे पारायण करत आहात. विनंती करावी. प्रार्थना करावी आणि मग पारायणाची तुम्हाला सुरुवात करायची आहे. व सांगता दिवशीसुद्धा म्हणजे पारायणाची समाप्ती दिवशीसुद्धा मठात मंदिरात नारळ खडीसाखर नैवेद्य अर्पण करा. पारायण काळात कडधान्य गव्हाची चपाती खाऊ नये. आता पोथी कशी वाचावी तर पारायणाच्या पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय पठण करावे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय पठण करावे.
तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय पठण करावे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय पठण करावे. पाचव्या दिवशी 36 ते 37-38 असे 3 अध्याय पठण करावे. सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय पठण करावे. सातव्या दिवशी 44 ते 52 वाचून 53वा अध्याय म्हणजे गुरुचरित्र अवतरणिका सुद्धा तुम्हाला वाचायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला साप्ताहिक पारायण करायचं आहे. सामुदायिक पारायण करावे. दत्तगुरूंच्या ठिकाणी, स्वामी मठात, केंद्रात तुम्ही पारायण करू शकता. असे पारायण केल्याने सुद्धा 100 पट पुण्य आपल्याला मिळत असतं. घरात पारायण करत असल्यास वेळोवेळी गोमूत्र शिंपडणे गरजेचे आहे. जास्त शिवाशिव होऊ देऊ नये. तर श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे, कोणते नियम पाळावे, सुरुवात कशी करावी, सांगता कशी करावी, नैवेद्य, पाणी, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली. तर बघा, आता गुरुपौर्णिमा सुद्धा आलेली आहे. बऱ्याच घराघरांमध्ये श्री गुरुचरित्र पारायण होणार आहे. बऱ्याच महिलांना, दादांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल, साप्ताहिक पारायण करायचं असेल तर तुम्ही 23 जुलै ते 29 जुलै असं साप्ताहिक पारायण करू शकता. 23 जुलै 2026 गुरुवार दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे. तर गुरुपौर्णिमे दिवशी पारायणाची तुमची सांगता होणार आहे. छान असं पारायण करू शकता तुम्ही. जी व्यक्ती श्री गुरुचरित्राचं पारायण करते ना, तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. सप्ताहात गुरु माऊली दर्शन जरूर देऊन जातात आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना जरूर पूर्ण करतात. तर गुरुपौर्णिमेनिमित्त एक का होईना श्री गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरात जरूर होऊ द्या. बघा, सुंदर अनुभव येतील तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, संपूर्ण माहिती म्हणजे श्री गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, कोणते नियम पाळावे, कसे अध्याय वाचावे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे.